मनसेच्या केंद्रीय समितीची आज बैठक। राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थ या निवासस्थानी बैठकीचे आयोजन। मनसे नेते, शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार। बैठकीत मतदार याद्यांवर विशेष चर्चा केली जाणार। ठाण्यामध्ये मनसेची जोरदार बॅनरबाजी। 1 नोव्हेंबरच्या विराट मोर्चासाठी मनसे सज्ज। संविधान वाचवा, लोकशाही जगवा, चलो मुंबई असा बॅनरवर उल्लेख। आगामी निवडणुकीमध्ये समविचारी पक्षांना सोबत घेऊन ताकदीने लढू। परभणीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांचं वक्तव्य। पक्षानं दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार, दुर्राणी यांची प्रतिक्रिया। सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी। माढ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। बबन शिंदेंचे दोन्ही पुत्र रणजित शिंदे आणि विक्रमसिंग शिंदे आज भाजपात प्रवेश करणार। मुंबईतल्या भाजप कार्यालयामध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंची सेना 2017 साली जिंकलेल्या जागांसाठी आग्रही। 2017 साली शिवसेनेनं एकूण 84 जागा जिंकल्या होत्या, तर आता जवळपास 50 ते 60 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेसोबत। ठाकरेंच्या सेनेमध्ये 60 पेक्षा जास्त वय असलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारीची संधी नाही, तर माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। मुंबई काँग्रेसकडून पालिका निवडणुकीच्या अर्जाच्या वाटपाला सुरुवात। 250हून अधिक इच्छुक उमेदवारांनी घेतले अर्ज। मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस बळावर लढणार असल्याची माहिती। दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या सुभाष देशमुख समर्थकांनी घेतली रवींद्र चव्हाणांची भेट। माजी आमदार दिलीप माने यांना भाजपात घेऊ नका असं निवेदन रवींद्र चव्हाणांना सुभाष देशमुख समर्थकांनी दिलंय। काँग्रेसला कल्याण डोंबिवलीमध्ये मोठा धक्का। सदाशिव शेलार आणि दर्शना शेलार यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश, तर नगरसेवकांचा शेकडो कार्यकर्त्यांचाही शिंदेंच्या सेनेत प्रवेश।